नमस्कार, मी धनश्री शेखरे. मिरर टू मॅग्नेटिझमच्या माझ्या या मंचावर तुमचं स्वागत करते. मिरर टू मॅग्नेटिझम याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मिरर टू मॅग्नेटिझम म्हणजे नक्की काय? आपल्या आयुष्यामध्ये एक क्षण असा नक्की येतो जेव्हा आपण आरशासमोर उभे राहतो आणि मनात एक प्रश्न उमटतो, एक शांत आणि खोल प्रश्न. तो म्हणजे, जी मी आरशामध्ये बघती आहे तीच व्यक्ती आहे का जिला मी लहानपणापासून ओळखते? ही तीच व्यक्ती आहे का जिला खरंच मनापासून आयुष्य जगायला आवडतं? ही तीच व्यक्ती आहे का जिला काहीतरी व्हायचं होतं, तिची मोठी मोठी स्वप्न होती आणि ती स्वप्न आज कुठेतरी श्रिंक झाल्यासारखी, कुठेतरी कोमजल्यासारखी झाली आहेत आणि ही ती व्यक्ती समोर आरशामध्ये थकलेली, हारलेली किंवा कुठेतरी कमीपणा असलेली ती जाणवणारी ती व्यक्ती मला आरशामध्ये दिसत आहे. ही तीच व्यक्ती आहे का ती कुठल्या तरी नात्यांच्या ओझ्याखाली, जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वतःला विसरून गेली आहे आणि मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे आणि स्वतःच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत आहे? एक खोल आणि शांत प्रश्न येतो, खरंच मी कोण आहे? माझं अस्तित्व काय आहे? आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही त्या आरशाची साथ घेता, त्या आरशाला प्रश्न विचारता, मी कोण आहे? मी काय आहे? माझा प्रवास काय आहे? माझ्या या प्रवासामध्ये मी स्वतःला कुठे हरवले? आणि तो जो संवाद असतो आरशाचा, तो तुमचा आरशाची संवाद नसतो, तर तो तुमचा आत्मिक संवाद असतो. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आत्म्याला तिथे भेटलेला असता. आणि खूप वेळेला आपण आरशामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा आपण स्वतःला पाहतच नाही, आपण स्वतःला पाहत नाही, आपण स्वतःला भेटत नाही. आणि आपण तो संवाद जेव्हा साधायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याशी नव्याने ओळख होते आणि आपला आत्मा आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात करतो. मी कोण आहे? माझं अस्तित्व काय आहे? मला काय व्हायचं आहे? आणि मला कुठे जायचं आहे? माझा प्रवास काय आहे? मी कुठे चुकले? मी कुठे खोटं बोलले? मी कुठे वाईट वागले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आरशामध्ये मिळायला सुरुवात होते. पण हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा तुम्ही एक क्षण आरशासमोर शांतपणे स्वतःला निरखून बघाल, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न कराल. आरशासमोर उभं राहताना फक्त बाह्य सौंदर्य बघायचं नसतं, कारण तुमचा अंतरात्मा तुम्हाला आवाज देत असतो. पण आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या या जीवनामध्ये आपल्याला वेळच मिळत नाही त्या आत्म्याला भेटण्याचा आणि त्याच्याशी संवाद साधण्याचा. आत्मिक संवाद म्हणजेच आरशाशी संवाद. पण आत्मिक संवाद आपण आत्म्याशी कितीही डोळे बंद करून बोललो तरी पण कधी कधी आपण तो कनेक्ट नाही करू शकत. पण जेव्हा आरशासमोर आपण उभे राहतो आणि स्वतःची प्रतिमा बघतो, स्वतःचं अस्तित्वाची जाणीव करून घेतो की ही मी आहे आणि या मीशी मला बोलायचं आहे, तेव्हा आपोआपच तो संवाद नकळत सुरू होतो. खूप वेळेला आपण आरशात बघतो, रोजच आपण आरशात बघतो, पण या मीशी भेट आपली क्वचितच नकळत होते. आणि जेव्हा आपण आरशामध्ये बघून स्वतःच्या बाह्य सौंदर्यावर स्वतःच टीका करतो, स्वतःच म्हणतो माझे केस असे आहेत, माझं फेस असं आहे, किंवा माझे दात असे आहेत, माझी स्माईल अशी आहे, किंवा ती चांगली नाही आहे, तेव्हा तुम्ही त्या बाह्य सौंदर्यापेक्षा तुम्ही त्या अंतरात्म्याला दुखवत असता. आणि मिरर टॉक म्हणजे फक्त सकारात्मक वाक्य उच्चारणं असं नाही, तो एक जाणीवपूर्वक घडणारा आत्मिक संवाद आहे. तो एक असा क्षण आहे जिथे आपण स्वतःपासून पळून जात नाही, तर तिथे त्या क्षणी थांबून स्वतःशी नव्याने भेट घेऊन स्वतःशी नव्याने ओळख करून घेतो आणि स्वतःला समजून घेतो. हा संवाद एक आरंभबिंदू ठरतो, जिथून आत्मोपचार व्हायला सुरुवात होते, जिथून नवी ओळख विरघळायला लागते आणि तिथूनच नवीन अधिक सुस्पष्ट मी आकार घ्यायला सुरुवात करतो.
आरशाशी असलेला हा संवाद फक्त वैयक्तिकच कारणांसाठी नाही, तर स्व उपचारांसाठी, ध्यानधारणेमध्ये किंवा मानसिक शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा वापरला गेलेला आहे. वैयक्तिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आरशाशी संवाद केला तर तो फायदेशीर ठरतो. स्वतःशी थेट बोलणं, स्वतःकडे थेट बघणं हे मेंदू आणि तुमच्या भावनांवर थेट परिणाम घडवणारं साधन आहे. आरसा म्हणजे केवळ चेहरा दाखवणारी वस्तू नाही, तो साक्षीदार असतो आपल्या आतील सत्याचा, आपल्या जखमांचा, भीतींचा आणि प्रश्नांचा, आणि त्याचवेळी आपल्या सामर्थ्याचा, प्रकाशाचा आणि शक्यतांचाही. जेव्हा आपण आरशात बघून पळणं थांबवतो तेव्हाच बदल व्हायला सुरुवात होते. कारण त्या क्षणी आपण आरशामध्ये फक्त स्वतःला पाहत नसतो, तर आपण स्वतःला स्वीकारायला सुरुवात करत असतो. आणि स्वीकृतीपासूनच उपचार, स्पष्टता, आत्मविश्वास आणि आयुष्याला नव्याने जोडण्याचा प्रवास सुरू होतो.